राजगडच्या नाईट ट्रेकला चालली आहे. तुम्ही पण या माझ्याबरोबर. जय शिवाजी, जय भवानी. आणि मग घरातनं निघून कॅब करून आम्ही स्वारगेटला पोहोचलो. स्वारगेटला आम्हाला ट्रेक लीडरची बस घेण्यासाठी आलेली होतीच. आम्ही त्यात बसलो आणि प्रवास सुरू झाला. पेट्रोल भरण्यासाठी थांबलो होतो. त्यावेळेला ट्रेक लीडरने गाडीसमोर नारळ फोडून आमच्या प्रवासाचा श्री गणेशा केला आणि सरांनी जय भवानी जय शिवाजी म्हणत गर्जना केल्या आणि आमचा पुढचा प्रवास राजगडाकडे सुरू झाला. वाटेमध्ये खेड शिवापूर टोल नाक्याला थांबून प्रसिद्ध असा प्रसाद मलई चहा आणि बन मस्का घेण्यासाठी सगळे थांबले होते. तिथली गर्दी पाहून मी स्तब्धच झालो. रात्री 12 वाजता त्या चहाच्या दुकानासमोर एवढी गर्दी होती की बस रे बस. आम्ही दोघांनीही चहा घेतला आणि त्याबरोबर मी याला बन मस्काही खाल्ला. अतिशय सुंदर चव होती. राजगडाच्या पायथ्याशी हॉटेल कृष्णाईमध्ये आमची गाडी थांबली. आम्ही थोडासा फोटोशूट केला आणि नंतर ट्रेकला सुरुवात केली. We are at the base of Rajgarh. Now we are going to start the trek. Okay, come with me. Okay, come with me. मध्यरात्रीचे 3:30 वाजले होते. 3:30 वाजता आमचा 18 जणांचा ग्रुप राजगडाची अवघड चढायला चढत होता. प्रत्येकाने डोक्यावरती हेड टॉर्च लावले होते. त्याच्या प्रकाशामध्ये दगडांनी भरलेली अवघड वाट पावलं टाकत आम्ही सर्वजण चढत होतो. अक्षरा हे सगळे एन्जॉय करत होती. तिला पहिलाही रात्रीच्या हरिश्चंद्रगडात ट्रेकचा अनुभव होताच, त्यामुळे ती अगोदरच एक्सायटेड होती. सर्व रस्ता वेडावाकडा होता. चढणही थोडी अवघडच होती आणि बॅटरीच्या प्रकाशाशिवाय इतर सगळीकडे काळाकुट्ट अंधार होता. लांब कुठेतरी विंजर, वेल्हा, गुंजवणी गावातली लाईट चमकत होती आणि ते असे हे विहंगम दृश्य पाहत आमची राजगडाची चढाई चालू होती. रातकिड्यांच्या आवाजाच्या साक्षीत आणि घुमवणारा वारा यांच्या आवाजाने या संपूर्ण प्रवासामध्ये रोमांच उभे राहत होते. विलक्षण अनुभव होता हा. 45 मिनिटांची चढण चढून शेवटी आम्ही आमच्या पहिल्या मुक्कामाच्या ठिकाणी किंवा पहिल्या थांब्याच्या ठिकाणी म्हणजे पाली दरवाजाला पोहोचलो. अतिशय मोठा विशाल असा हा पाली दरवाजा, जिथून शिवराय 26 वर्ष या गडावर ये जा करत होते, तो आम्ही Hello friends, we are at Pali Darwaja of Rajgarh. पाली दरवाजावर थोडासा ब्रेक घेऊन सोबत आलेले स्नॅक्स खाऊन आम्ही पुढे निघालो. पाली दरवाजाच्या पहिल्या काही अंतरापासून मोठ्या मोठ्या पायऱ्या सुरू होतात आणि त्या सदरेपर्यंत चालू राहतात. या पायऱ्या ओलांडताना पाय दुखतात. राजगडाच्या सदरेवरून आम्ही बालेकिल्ल्यावर जाण्याचा निर्णय घेतला. बालेकिल्ल्याची चढ अतिशय अवघड आणि जिगरीची होती, पण तिघांनी ती एकदम आरामात पार करून बालेकिल्ल्यावरती गेलो. तर जो नजारा दिसला तो अतिशय विलक्षण होता. चारी बाजूला धुकं पसरलं होतं आणि खाली कुठलाही तळ दिसत नव्हता. आम्ही ढगातच होतो म्हणा ना. तर आम्ही हे सगळं डोळे भरून बघत होतो आणि त्याचा आनंद घेत होतो. बालेकिल्ल्यावर 5:30 वाजता आम्ही पोहोचलो होतो आणि 7:30 वाजेपर्यंत सूर्योदय काही झाला नाही. त्यामुळे तिथेच रेंगाळत सूर्योदयाची वाट पाहत
ऊन येण्यासाठी वाट पाहत बसलो. खाली धुकं असल्यामुळे फार काही दिसत नव्हतं. 7:30 वाजेपर्यंत इकडे तिकडे फिरून माकडांच्या गमती बघून फोटोशूट करून आम्ही वेळ काढला. हळूहळू मध्ये मध्येच ऊन येत होतं आणि सुवेळा माची, संजीवनी माची, पद्मावती माची आम्हाला बालेकिल्ल्यावरून निहाळता आल्या होत्या. अतिशय सुंदर आणि विशाल हा राजगड बालेकिल्ल्यावरून पाहणे म्हणजे एक डोळ्यांसाठी पर्वणीच होते. ढग खाली उतरत होते, वरती चढत होते. हा ऊन आणि सावलीचा लपंडाव आम्ही खूप एन्जॉय केला. सुवेळा माचीचं दर्शनही इथूनच झालं. राजगडाच्या बालेकिल्ल्यावरून समोर दिसणारा तो तोरणा किल्ला आहे, तोही आम्ही बघितला. बालेकिल्ल्यावर उतरून आम्ही पुन्हा एकदा सदरीकडे जाण्यासाठी निघालो. वाटेमध्ये थोडे फोटो काढले आणि नंतर आम्हाला ट्रेक ग्रुपतर्फे छानसे चविष्ट पोहे देण्यात आले. सगळ्यांनी आपल्याकडून आणलेले खाणंही स्नॅक्सही काढले आणि ते आम्ही मिळून सगळ्यांनी खाल्लं आणि पुन्हा परतीचा प्रवास सुरू झाला. पुन्हा स्वच्छ आकाश आणि वरतून रणरणत ऊन या सगळ्यामध्ये आम्ही आमचं उतरणं सुरू केलं. सकाळी 10:30 वाजता उतरायला सुरुवात केली आणि आम्ही आमच्या गाडीपर्यंत 12:30 वाजता पोहोचलो. हा राजगडासारखा विशाल दुर्ग आम्ही चढलो आणि त्याचा ट्रेक पूर्ण केला. याबद्दल आम्ही आनंदी होतो.